तर मराठ्यांना आरक्षण मिळालं, पण या आरक्षणामध्ये फक्त हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट याचा समावेश केल्यामुळं कोल्हापुरातील मराठा बांधव आता आक्रमक झालेले आहेत. कोल्हापूर गॅझेटचा उल्लेख यामध्ये व्हावा असाही मराठा बांधवांचा आग्रह आहे. जर कोल्हापूर गॅझेटचा उल्लेख केला नाही तर मोठं जनआंदोलन छेडलं जाईल असा मराठा बांधवांनी इशारा दिलाय. या संदर्भात मराठा बांधवांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी. पाहूया. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी वेळोवेळी आंदोलन मोर्चे झाले. गेल्या काही दिवसापूर्वी एक मोठं आंदोलन झालं आणि त्यामध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं असं सरकारने जाहीर केलं. परंतु मराठ्यांना आरक्षण देताना हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट याचा उल्लेख करण्यात आला. कोल्हापूरच्या गॅझेटचा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे कोल्हापुरातील मराठा बांधवांचा एकत्र आले कोल्हापूर गॅझेटचा एक त्याचा समाविष्ट करावा अशी मागणी करतायत. काय सांगाल की आपण कोल्हापूर गॅझेटचा उल्लेख करावा अशी मागणी करताय? 1996 ला गॅजेट निर्माण झालं. हे जे गॅजेट आहे, या गॅजेटमध्ये पहिलंच वाक्य असं लिहिलं गेलेलं आहे, की परंपरेनं 96 कोळी व कुणबी यांचा मिश्र विवाह होत नाही. म्हणजे चुकीची बाब आहे. म्हणजे ही छेडछाड आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. त्यामुळं जे मूळ गॅजेटमध्ये मराठा कुणबी एक आहे, यामध्ये या दुसऱ्या गॅजेटमध्ये जी छेडछाड झाली त्यावर असा आमचा आरोप आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालं असं जाहीर केलं. आता सरकार आपल्याला फसवत असं वाटतं का? आत्ता मराठ्यांना जे आत्ता आरक्षण दिले त्यात ह्या शासनानं फसगत अजिबात करून चालणार नाही. त्यांना त्यावर ठाम राहिलं पाहिजे आणि शासनाची ही जबाबदारी आहे आणि या सरकारची पण जबाबदारी आहे. कोल्हापूर गॅजेटचा उल्लेख केलेला नाही. आपण कोल्हापुरात नाही. काय सांगाल कोल्हापूर गॅजेटचा उल्लेख व्हावा? कोल्हापूर गॅझेटमध्ये 1881 साली 3 लाख कुणबी असण्याची नोंद आहे आणि 60,000 मराठा, म्हणजे मराठ्यांपेक्षा जास्त कुणबी आहेत आणि एकूण लोकसंख्येच्या 45% तिथं कुणबी दिसायला लागलेत. तर या नोंदी गायब कुठं झाल्या हे समोर आलं पाहिजे. कोल्हापुरातले हे मराठा बांधवाचा एकत्र राहिले. कोल्हापूर गॅजेट जसा सातारा असेल, हैदराबाद गॅजेटचा उल्लेख उद्या होत असेल, त्याचप्रमाणे कोल्हापूर गॅजेटचा उल्लेख करून मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी मदत व्हावी अशीच अपेक्षा व्यक्त करतात. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.